तुम्ही हुंड्यात सोनं घेतात माहिती, ते सोनं तर घरी येतं, पण लग्न झाल्यानंतर एकाच महिन्यात आपल्या सोन्यात आणि आपल्या ताटातूट करतं. तुळजापूरला जातं आणि तिकडेच खोली करून राहतं. सोन्यात, हुंड्यात का सोनं घ्यायचं नसतं? कारण त्या हुंड्यातल्या सोन्यामध्ये त्या पोरीच्या बापाच्या पैशाचा तळतळाट असतो. ते सोनं घरी येतं, पण आपल्या 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 खऱ्या सोन्यात आणि आपल्या ताटातूट MBBS करतो, मेडिकलला पाठवतो, इंजिनिअरिंगला पाठवतो, त्याला उच्च शिक्षित बनवतो आणि जेवढं शिकवलं तेवढ्या प्रमाणात जास्त हुंडा मागतो. काय वाटतं तुम्हाला? महाराज लोक सांगून सांगून मेले, काहींचे वजन कमी झाले, काहींचे टेन्शनने वजन वाढले. हुंडा प्रथा काय कमी झाली का? आपल्या समाजात दिवसेंदिवस गोष्टी वाढतायत, कमी काहीच होत नाही. नावालाही फक्त काळ बदलला, आता हुंडे घेत नाहीत, घेणाऱ्यांची काही संख्या कमी नाही. आता हुंडे सुद्धा कोटीच्या घरात गेलेत. 50-50 लाख लोक हुंडे घेत आहेत. 41 तोळे सोनं घेत आहेत. अजूनही समजदार काही आहेत की जे म्हणतात पोरगी आणि नारळ द्या, हुंडा नकोय आम्हाला. मला कोणाला हिनवायचंय असल्यातलाही प्रकार नाही, पण हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि शास्त्राच्या भाषेत सुद्धा चुकीचं आहे. खरं तर हुंडा घेऊ नये आणि हुंड्यात सोनं सुद्धा घेऊ नये बरं का. तुम्हाला फार हवं असते गड्या, मला 1 तोळ्याचा हार पाहिजे, कोणाला वरमाईला. तुम्ही हुंड्यात सोनं घेतात माहिती, ते सोनं तर घरी येतं, पण लग्न झाल्यानंतर एकाच महिन्यात आपल्या सोन्यात आणि आपल्या ताटातूट करतं. तुळजापूरला जातं आणि तिकडेच खोली करून राहतं. सोन्यात, हुंड्यात का सोनं घ्यायचं नसतं? कारण त्या हुंड्यातल्या सोन्यामध्ये त्या पोरीच्या बापाच्या पैशाचा तळतळाट असतो. ते सोनं घरी येतं, पण आपल्या 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 खऱ्या सोन्यात आणि आपल्या ताटातूट करतं. खेड्यातल्या महिला 5 वाजता उठतात भल्या पहाटे, अर्धा एकरचं अंगण झाडतात, 4-4 जनावरांचं शेणपाणी करतात, 4-4 गथुडे गवत आणतात, सडा मारतात, स्नान करतात, डझन माणसाचा स्वयंपाक करतात, कढईभर भाजी करतात, 5-5 बकेटा कपडे धुतात. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम आहे त्यांना. नवऱ्याला चहा हातात, टॉवेल हातात, पाणी हातात, सगळं 10 वाजेपर्यंत बिचाऱ्या काम करतात दररोज. रोग नाही ना राग नाही, साधी सर्दी सुद्धा होत नाही त्यांना, सर्दी. आणि झाली तर त्या दवाखान्यात नाही जात, 2 रुपयाची गोळी आणतात मेडिकलवरची. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बायकांना सिम्पटम्स होते, कोरोनाचे लक्षणं होते, पण त्या स्वॅब द्यायला नाही गेल्या. काढे पिऊन पिऊन घरी नीट झाल्या शेतकऱ्याच्या बायका. 2 टाइम काढा पेत होत्या. सगळं काम करतात शेतकऱ्याच्या बायका. शेतकऱ्याच्या बाईला दररोज कामी. मला इमानदारीनं सांगायचं पुरुष मंडळी, पुरुष शेतकरी, तुम्हाला दररोज शेतामध्ये काम असतं का? मी मागे येऊ का माईक घेऊन? पुरुष मंडळी, पुरुष शेतकऱ्याला दररोज काम आहे का? खोटं बोलन त्याची जिभेली चूड असन. दररोज काम आहे का तुम्हाला पुरुष शेतकरी? गुरुजी अजिबात नाही. यांना दररोज काम नाही. शेतकऱ्याच्या बायकोला दररोज रिकामा काम नसली तरी चक्कर तरी मारून येते शेतातून, ती गप्प बसत नाही. एवढं सगळं करून सुद्धा कधी कधी तुमचं बिघडतं पाकटी मागच्यांचं, आणि 2-3 महिन्यातून ती एकदा तरी बायकोला प्रसाद देतात. ती रुसून जात नाही माहेरी 4 दिवस. ती बिचारी रडती. जनावर ओरडायला लागले का पाणी दाखवील, लेकर ओरडायला लागले का स्वयंपाकाला लागेल. ती मध्ये यांच्या नादी लागून काय संसाराचं वाटोळं करतात का? कितीही मारा, अजूनपर्यंत 4 दिवस माहेरी रुसून गेली नाही. फक्त शेतकऱ्याची बायको आहे ती, वाजवा टाळी. सोन्यामध्ये कलीने एक चांगली जागा मागितली राजाने. सांगितलं आजपासून सोन्यात जाऊन राहा. आणि जरासंधाचा मुकुट राजाने मस्तकात घातला. कलीने सोन्यातून मस्तकात प्रवेश केला. बुद्धी बदलली. शिकारीला न जाणारा राजा शिकारीला गेला. ऋषींची अवहेलना झाली. गळ्यात मेलेला सर्प घातला आणि ऋषीपुत्र शृंगीने शाप दिला, ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल येत्या 7 दिवसाच्या आत
मृत्यू तक्षक सर्पदंशाने होईल. बातमी कळाली. अनासक्त झाला, वैराग्य धारण केलं, वल्कल वस्त्र परिधान केले आणि गोमती नदीच्या तीरावर विशाल वटवृक्षाखाली शुकताल राजा जाऊन बसला. धरणं धरलं. राजाने व्रत घेतलं, अनशन व्रत. तुम्हाला माहिती अनशन व्रत कशाला म्हणतात? आमरण उपोषण. ज्या पाण्याची आसक्ती जीवनात निर्माण झाली आणि साधूची अवहेलना करण्यासाठी माझे हात धजावले, ज्या पाण्यामुळे माझ्याकडून साधू निंदा झाली, आता मरेल पण पाण्याचं गोट सुद्धा मुखात घेणार नाही. आमरण उपोषण. अरे खाणं लांब, पाण्याचं घोट सुद्धा घेणार नाही. आमरण उपोषण. आता हल्ली उपोषण आलेत पहा, तुम्हाला आमरण नाही कळायचं. हल्ली अनेक उपोषण ऐकली मी. मागे मला उपोषण कळलं, साखळी उपोषण. साखळी उपोषण. काय करायचं? हमारी मांगे पुरी करो. जे तळ ठोकून बसायचं, 2 तास एकाने बसायचं, त्याचे 2 तास झाले त्याने वडापाव खायला जायचं, त्याच्या जागी दुसऱ्याने बसायचं. त्याचे 2 तास झाले त्याने वडापाव खायला जायचं, तिसऱ्याने बसायचं. त्याचे 2 तास झाले त्याने पाव भजे खाऊन याचे चौथ्याने बसायचं. आता 100 वर्ष तरी मरतील का असे? विना पहारा दिल्यासारखं 2-2 तास बसायचं. पण आपल्यासारखं नाही. आपला कॅमेरा झालं की मग कॅमेरा चालू झाला की मग उपोषण चालू होतं. राजाने जे उपोषण केलं, आमरण उपोषण. आज हजारोंच्या संख्येने साधू, ऋषी, मुनी, जपी, तपी, संन्यासी, हजारो वर्ष ज्यांचं वय आहे, सगळे ऋषी मुनी राजाला पाहण्यासाठी. काय अधिकारी राजा आहे. अरे आपण पाणी पितो, राजाने पाणी सुद्धा सोडलं. आपल्यापेक्षा राजाचा अधिकार जास्त आहे. राज्याचा त्याग केलाय राजाने, लात मारली. हजारोंच्या संख्येने साधू, मुनी, ऋषी, जपी, तपी, संन्यासी. राजा प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतोय की 7 दिवसावर ज्याचा मृत्यू आला त्याने काय करावं? हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. भांडणं जरी झाली, जरी सासूचा राग आला तरी शिव्या नाही द्यायच्या तिला. मनातली मनात द्या शिव्या द्यायच्या असल्या तर. म्हणजे द्याच असं म्हणत नाही मी, पण द्याव्या वाटल्या तर तोंडाने देऊ नका. तुझी ना सोय मी म्हातारपणात बघन, मनातल्या मनात म्हणा, पण मुखातून रामकृष्ण हरीच म्हणा. वाणीनं एखाद्याला शिवी देत असाल, वाणीचं तप जातं माईबा. शिव्यास जर देत असाल तर, आणि भांडताने जरी तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलात, एखाद्याचा राग आला तरी देवाचं नाव घेतलं ना तरी सुद्धा पुण्य. प्रत्येक काम करत असताना भगवंताचं नाव घ्यायचं सदा सर्वदा, कारण कोणता क्षण शेवटचा येत असेल याची शाश्वती नाही ना. हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यामध्ये. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. हाताची शोभा. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही घरी सवाशीण जेव घालतात का? घालतात ना? वरणपोळी का पुरणपोळी? पुरणपोळी. माझी विनंती असेल, इथून पुढे सवाशीण जेव घालत असताना कधी श्रीमंताची बाई घरी जेव घालू नका. म्हणजे मला श्रीमंताचं वावडे अशातला भाग नाही बरं का. ती घरून जेवून येते, आल्यानंतर अर्धी पुरणाची पोळी काढूनच ठेवती, 4 भजी तरी उष्टे ठेवीन. बरोबर आहे ना? गुळणी जरा जमलंच नाही का, दूध नव्हतं का, आमटी जरा तिखटच झाली नाही, कढी मी तू तशीच मर, तू खाऊच नको. श्रीमंताची बाई नाही. मला आश्चर्य वाटतं, कदाचित तुम्ही शहरातले त्यामुळे तुम्हाला खेड्यातलं माहिती नसेल.